स्क्रीन दिसती सगळ्यांना? स्क्रीन दिसती का? हो सर, Hello. दिसते. Okay. So good morning, friends. Today we are discuss the second chapter, fluid flow, in mechanical engineering department, fourth semester. So let's start. In previous lecture, we will see the types of flow. Rate of discharge, rate of flow. Hello. Rate of flow म्हणजे काय? Area is equal to, sorry, Q is equal to area into velocity. ठीक है? So Bernoulli's theorem. Sorry, continuity equation. So आता base continuity equation साठी ही एक डायग्राम काढून घ्या वरची. So Bernoulli's theorem आणि continuity equation ची डायग्राम एकच आहे. छोटीशी डायग्राम आहे, लवकर ड्रॉ करा. ठीक आहे. So basically continuity equation basically continuity equation is based on the आवाज येतो ना सगळ्यांना? So basically continuity equation is depend on conservation of mass is called as continuity equation. So mass can neither be created nor be destroyed. So आता मी तुम्हाला जो पाईप सेक्शन दाखवला होता, तिथे एंट्री एका साइडने होती आणि आउटलेट दुसऱ्या साइडने होतं. So let's do cross section of pipe as shown in figure. So let A be the A1 is the area of pipe section first. V1 be the area velocity of pipe section first. And density of water remains same. Similarly, ρ2, V2, A2 at the section 2. So volume flow rate is discharge A into velocity. आपण previous lecture ला बघितलं. So density is equal to mass per unit volume. So mass flow rate is equal to rho AV खाली दिले बघा. हे continuity equation कंटिन्यू येतं एक्झामला, याच्यावरती प्रॉब्लेम पण आहे. Then the rate of flow at section ρ1 पहिल्या सेक्शनचा ρ1 A1 V1 and second sectionचा ρ2 A2 V2. So according to law of conservation of mass, rate of flow at section AB, conservation of mass का सांगतं? Mass can neither be created nor be destroyed. It also transfer from one form to another. So mass flow rate is constant. So rho A1 V1 is equal to ρ2 A2 V2, constant. So above equation is applicable
to compressible as well as incompressible flow. So A1 V1 is equal to A2 V2. ρ1 आणि डेन्सिटी सेम असते, मग ती कॅन्सल होते. म्हणून A1 V1 is equal to A2 V2 खाली सगळ्यात लास्टला दिलेलं आहे. सो दॅट इज अ कंटिन्युटी इक्वेशन. समजलं? आज पहिल्या चॅप्टरच्या सगळ्या नोट्स टाकतोय मी, आणि आपली टेस्ट गुरुवारी होईल तसं मी शेड्यूल टाकेनच. मॅसेज कंपल्सरी टेस्ट अटेंड करायची. ठीक आहे. सो कंटिन्युटी इक्वेशन समजलं का सगळ्यांना? समजलं का? अरे आवाज नाही येते कोणाचा? हो सर. ओके ओके. सो हे पहिला रिसेस झाल्यानंतर लिहायला देतो, आपण पुढे कंटिन्यू करू. नेक्स्ट एनर्जी ऑफ अ फ्लुइड. सो वॉटर मध्ये 3 प्रकारची एनर्जी असतात. आपल्याला 2 एनर्जी माहिती आहे, कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mv² अपॉन 2g असतं. पण मास पर युनिट म्हणजे वॉटर मध्ये मास 1 असतं, म्हणून त्याला मास पर युनिट म्हणतात. म्हणून m1 v² अपॉन 2g. सो कायनेटिक एनर्जी त्यालाच हेड म्हणतात. मागच्या वेळेस मी बोललो होतो तुम्हाला. प्रेशर एनर्जी p अपॉन w. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू z. So total energy is equal to sum of potential energy, pressure energy आणि kinetic energy. मी तुम्हाला आधीच बोललो. आता kinetic एनर्जीचा फॉर्म्युला v² अपॉन 2g, प्रेशर एनर्जी हे कायम लक्षात ठेवायचं, p अपॉन w आणि पोटेन्शियल एनर्जी z. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ओके, समजलं का सगळ्यांना? आता खाली बघा, टोटल हेड दिले बघा. सो टोटल हेड इज इक्वल टू पोटेन्शियल हेड, प्रेशर हेड, कायनेटिक हेड. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्याला डाटम हेड पण म्हणतात, पोटेन्शियल हेडला. सो टोटल एनर्जीचा हा फॉर्म्युला आणि हे सगळं एकदा लिहून घ्या पटकन. चला, टोटल एनर्जी फटफट. So next, Bernoulli's theorem, very IMP for exam and future point of view. So Bernoulli शास्त्रज्ञाने एक शोध लावलेला आहे. Whenever liquid flowing through pipe section दिले बघा AB आणि CD. So A1 ρ1 V1 is equal to A2 ρ2 V2. A1 म्हणजे area of section 1, A2 area of section 2. So V1 आणि V2. So Bernoulli's theorem काय सांगतो? In a steady flow, the total energy at any point is constant. So म्हणून टोटल एनर्जी आयडियल आणि बघा फ्लो कुठले कुठले, स्टेडी, आयडियल अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फ्लो. The total energy at any point of fluid is constant. So total energy is equal to constant. So total energy equal to v² upon 2g plus p upon w plus z is equal to constant. लिहून घे.
लिहून झालं की मला सांगा. हॅलो. सर तो बिलकुल लिहिला तो व्ही स्क्वेअर आहे. व्ही स्क्वेअर आहे, व्ही स्क्वेअर. Yes, sir. याच्या पीडीएफ मी सगळ्या पाठवतो तुम्हाला, म्हणजे पुस्तकाची गरज नाही लागणार, नका टेन्शन घेऊ. पहिल्या चॅप्टरची सगळी पाठवते आज, 1-1.5 वाजता पाठवली, 1-2 वाजता Yes, sir. लेक्चर पीपीटी Okay, सगळं. sir. आपल्या नोट्स यूज करायच्या आणि ते पण यूज करायचं. झालंय का लिहून? So again I repeat, assumption: the flow is steady and continuous. The flow is an ideal. The flow is incompressible. The flow is irrotational. And next, gravity force only consider. नेक्स्ट आहे, झालं काय assumption? तुम्हाला कधी विचारले जाऊ शकतं assumption? हॅलो. झालं की झालंय का? So next is application of Bernoulli's theorem. So venturimeter, it is used to measure the discharge. Orifice meter, it is used to measure the discharge. And pitot tube to measure the velocity. लिहून घे व्यवस्थित. Continuity equation मध्ये आपण शिकलो की it is dependent on law of conservation of momentum
sorry, mass. So mass can neither be created nor be destroyed. It is also transferred one form to another. Okay, so basically rho 1 a1 v1 be the density, velocity and area of section 1. Similarly, rho 2 a2 v2 with the density, area, velocity of the section 2. So mass flow rate is rho into A into V. So that purpose, similarly, rate of flow, mass flow rate at second section CD, rho 2 A2 V2. So according to law of conservation of mass, rate of flow at section AB is equal to rate of flow at section CD. So rho 1 A1 V1 is equal to rho 2 A2 V2 is constant and applicable for incompressible and compressible flow. So continuity equation is A1 V1 is equal to A2 V2, which is constant. Okay. So next is the energy. So three types of energy, two types of energy known: kinetic energy and pressure energy. Sorry, potential energy. So in water, mass per unit weight is 1. So V square upon 2G. And pressure energy is P upon W. That is a P is equal to W to H. So H is equal to P upon W. Potential energy P dot A is equal to Z. So total energy is equal to potential energy plus kinetic energy plus pressure energy. So total energy is equal to kinetic energy, pressure energy and potential energy. So total energy is equal to formula बघा. So next आपण बघितलं Bernoulli's theorem. So Bernoulli's theorem shows that in an ideal, steady and incompressible flow, total energy at any point is always constant. Whenever liquid flowing through pipes, the total energy at any point is constant. So total energy is equal to constant. So total energy is equal to V square upon 2G plus P upon W plus Z. So that is a total energy. So next, Bernoulli's assumption and application. So flow rate is steady and continuous. Flow rate is ideal. Flow rate is compressible and laminar. And flow rate is irrotational. So gravity and pressure force only consider. So application of Bernoulli's theorem is venturimeter. It is used to measure the discharge. आपल्याला व्यवस्थित बघायचं नाही. Orifice meter to measure the discharge. And pitot tube to measure the velocity. Okay.